अंतर्गत ही स्पर्धा मात्र श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबी यांच्या माध्यमातून साकार देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पहिला बॉल वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर भौमिकने आपले इरादे स्पष्ट केलेत. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये 2 पॉवर प्लेची षटकं त्याने हाताळली होती, अतिशय चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी त्याने आपल्या टीमसाठी जरूर साकारली होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. भौमिक स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर तैनात, पकडलाय झेल. ज्या विकेट साठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी गमावला जातोय. सूर्यकांत गोलंदाज पुन्हा एकदा भौमिक सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन यश आपल्याला पाहायला मिळतोय. यश आलाय स्ट्रायकिंग एंडला, परंतु या मॅचमध्ये एक भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ मात्र जरूर करावा लागेल. या दोन्ही फलंदाजांना एक मोठं लक्ष सेट करायचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शरीरापासून थोडासा दूरवर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी थोडासा दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग भरपूर चांगला आहे. बॉटमॅनचा चांगला वापर केला, फुटवर्कचा चांगला वापर केला, परंतु फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. रन मिळतील 4 आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक ओपन केलंय फलंदाज यशने. ज्या प्रकारे नावामध्ये यश आहे, परंतु विजयाचं यश संपादन करण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं अगेन्स्ट माते 11 या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना P1चं पहिले षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत. आणि गोलंदाज भौमिकचा हा बॉल लाईन भरपूर चांगली होती, परंतु लाईन मिस केली गेली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला. मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा, कारण 4 ओव्हरची मॅच आणि हे 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती होते. 1 ओव्हरचा खेळ देखील झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण धावफलकावरती पाहिली ना, तर 1 गडी बाद 4 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भौमिकचं कौतुक करावं लागेल, कारण जी संधी त्याला माते 11 या टीमने दिली गेली ॲज अ पॉवर प्ले बॉलर म्हणून, आणि ती जबाबदारी देखील अतिशय चांगली त्याने मात्र पार पाडली. एकंदरीत या मॅचमध्ये एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाल्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आयुष आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील.
अपील उचलून धरले आणि बॅट्समन क्रमांक दुसरा प्रेम देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर ती परतली. ज्या प्रकारे सूर्यकांत देखील शून्यावर बाद झाला, प्रेम देखील शून्यावर बाद होतोय आणि पूर्णपणे दबाव सध्याच्या घडीला धुंद या टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला नेक्स्ट मॅच सूर्योदय क्रांती मंडळ चोरांबे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये उत्कर्ष माते दोन्ही टीमचे कॅप्टन. जशी या मॅचमधली ही इनिंग कंप्लीट होईल त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. एक महत्वाचा विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केला गेलाय. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. माफ करा, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होते. वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू देखील आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू सखी शिल्लक आहे या ओव्हर मधला. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एलिव्हेशन, परंतु प्रयत्न चांगला होता. हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 11 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन देखील आतापर्यंत होतात आणि शेवटचा अंतिम बॉल देखील या क्षणाला शिल्लक आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा स्ट्रोक हा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 17 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 अभिषेकला आमंत्रित केले. अभिषेकचा हा पहिला बॉल. झेलची संधी पकडलाय झेल आणि बॅट्समन क्रमांक 3 देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा धक्का. बॅट्समन राज देखील बाद होते. नवीन बॅट्समन समीर मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर एक भरपूर चांगली बॅटिंग मात्र जरूर करावे लागेल. एकंदरीत या बॅटिंग करणाऱ्या टीम मधील प्रत्येक बॅट्समनला एखादं वादळ आल्यानंतर झाडावरून ज्या वेगाने फुलं जमिनीवर पडतात ना, तसंच काहीतरी प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या बॅटमधून रन येणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील पुन्हा एकदा ऍड होते. अशा धावा मात्र गोलंदाज अभिला मात्र जरूर खऱ्या अर्थाने रोखाव्या लागतील. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड केल्या गेल्यात.
19 रन आतापर्यंत धावफलकावरती. लाईन चांगली होती, लाजवाब गोलंदाजी, बॅट्समनची मोमेंट संपूर्णपणे रीड. चला तर पाहायला मिळतोय. अभि पुन्हा एकदा सज्ज होतोय. अभिचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता, परंतु थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जा. चला, जर बॅट्समनला जास्त प्रमाणामध्ये दुखापत असेल तर नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल करा, कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. अधिक सामने आम्हाला खेळवायचे आणि प्रत्येक टीम कडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क हा येतोय षटकार. शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक आहे. दुंद संघ मात्र माते टीमच्या विरुद्धामध्ये एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगला संघर्ष. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका धमाका धमाका. समीरने मात्र खऱ्या अर्थाने पूर्णपणे धावांचं अमीर गाठलंय एकंदरीत या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 36 रन, माफ करा 35 रन होत आहेत. 35 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही शेवटचं एक षटक मात्र जरूर शिल्लक आहे. या ओव्हर नंतर लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी जरूर केला जाईल.
या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय, परंतु या क्षणाला आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 37 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत एकंदरीत या मॅच मधले. इनिंग नंबर 1 आणि शेवटचं षटक. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 38 रन आतापर्यंत धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी रन घेत असताना बॅट्समन देखील या ठिकाणी बाद होतोय. तर चला नेक्स्ट मॅच सूर्योदय क्रांती मंडळ चोरांबे आणि त्यांच्याच विरोधामध्ये उत्कर्ष महाते. नवीन बॅट्समन रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. चला चोरांबे टीमचे कॅप्टन आणि उत्कर्ष महाते या टीमचे कॅप्टन आपण या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक मोठा ब्लास्ट. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 आणि टार्गेट सेट करणारा बॉल, आणि जर या बॉलवर एखादा षटकार आला तर मात्र एक समाधानकारक स्कोर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, पकडलाय झेल. 45 रन आतापर्यंत होतात आणि 46 रनचं टार्गेट असेल. तर चला नेक्स्ट मॅच सोरांबे टीमचे कॅप्टन आणि उत्कर्ष महाते या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला तर उत्कर्ष महाते या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या. चला उत्कर्ष महाते टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी त्वरित या. शेहेचाळीस रनचं लक्ष असेल सध्याच्या घडीला महाते टीमच्या विरुद्धामध्ये. चला तर 46 रनचं लक्ष आणि
टॉस देखील या ठिकाणी केला जाते. उत्कर्ष माथे आणि त्यांच्याच विरोधामध्ये चोरंबे या दोन टीम मध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस देखील या ठिकाणी केला जाते. हेडीज कॉल आणि टेलिस कॉल आणि टॉस जिंकलाय उत्कर्ष या टीमने. तर तुमचा निर्णय काय असेल? चला तर निर्णय या ठिकाणी जरूर सांगायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. सेकंड अटेम्प्टला पकडलाय झेल आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन देखील ठेवायचे. 46 रनचं लक्ष आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होईल आणि फ्रीडची संधी देखील बॅट्समनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक रन स्कोरबोर्डवर देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅट्समनला एक नवी नवजीवन संजीवनी या फ्रीडच्या बॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. दोन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. बॅटच्या टोचचा वेध या ठिकाणी घेण्यात आलाय. वेग देखील भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण कुसुंबी गावामध्ये सर्वाधिक उत्पादन हे नाचणीचं केलं जातं आणि नाचणीचे गाव म्हणजेच कुसुंबीचे उत्पादन आज प्रत्येक सामन्यावीरासाठी नाचणीपासून बनलेले जे प्रोडक्ट आहेत, जी कंपनी आहे कुसुंबी गावामध्ये,
त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट मात्र जरूर दिले जातात. टीमची धावसंख्या आतापर्यंत अवघ्या 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 46 रनचं लक्ष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 आणि राज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मागच्या मॅच मध्ये देखील ज्या अनिकेतने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती तो बॅट्समन मात्र सध्याच्या घडीला विजयासाठी भरपूर चांगला संघर्ष करतोय या मॅच मध्ये. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. पंधरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला खेळ अजूनही करावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला बाउन्सर होता. 1 बाउंडची ताकीद सध्याच्या घडीला मात्र जरूर दिली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवर धावफलक थोडंसं स्थिरावलंय. एकंदरीत पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. अजूनही 30 रनची गरज आहे येणाऱ्या बॉलमध्ये. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि आणखीन एक महत्वाचा विकेट गमावलाय. बॅट्समन या ठिकाणी जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅट्समन अभिषेक आपल्याला पाहायला मिळेल.
लास्ट बॉल आहे त्याचा अजून ओव्हर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल. तत्पूर्वी थ्रो होईल किपरच्या दिशेने. वन शॉट. फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकच रन. रनच नाही. एकच रंगाचे. डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली यशच्या माध्यमातून. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती वरती कोण आहे? आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली स्टंपिंगची, परंतु वेळ भरपूर प्रमाणामध्ये घेतला होता. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन. वन बाउंस 4 रनसाठी हा येतोय दमदार स्ट्रोक. चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन आतापर्यंत होतात. 21. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस होता. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि ही संधी देखील गमावली नाही. त्या संधीचं सोनं केलं आणि एक रन कंप्लीट करून सेकंड रन. आउट कोण झाला? एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन आणि अजूनही 23 रनची गरज आहे येणाऱ्या बॉलमध्ये. 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता अजूनही आहे. समीर बॉलर.
शेवटचे 6 बॉल आणि 23 रनची गरज आहे. श्री काळेश्वरी चषक 2026 मधील आणखीन एक दमदार सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन ज्या प्रकारे एकंदरीत या स्पर्धेमध्ये उतरले होते, एक सामने त्यांनी जिंकले आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी हा प्रयत्नशील खेळ. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडला झेल. गोलंदाज समीरला मिळते हे यश. बॅटिंग करत असताना देखील एक चांगली ऑलराऊंडर खेळी मात्र समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन पियुष तर बॅटिंग स्वीकारली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही 22 रनची गरज आहे. राऊंड द विकेट. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात, पकडला झेल आणि बॅट्समन पियुषची खेळी देखील संपुष्टात होते. नवीन बॅट्समन जयेश आपल्याला पाहायला मिळते. पियुष समीर यांचा हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. अशी फटकेबाजी जर सुरुवातीपासून झाली असती तर कुठेतरी थोडासा दबाव कमी पाहायला मिळाला असता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 बॉल आणि 18 रनची गरज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद पायांचा घेतला जातो आणि लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील. 1 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज आहे. युवा वॉरियर्स धुंद संघ मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे त्यांनी चांगली कामगिरी केली, सर्वच युवा खेळाडूंनी दाखवलेली ही युवा ताकद प्रतिस्पर्धी टीम समोर मात्र पूर्णपणे वर्चस्वामध्ये आली. ज्या प्रकारे खेळाडू खेळले, वाईट +1 आता मात्र समीकरण बदलून गेलंय. सामना जिंकलाय टीम युवा वॉरियर्स झुंद संघ. अभिनंदन. आणि आडलक टीम माते संघ, आपण देखील चांगला खेळ केलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आई काळेश्वरी क्रिकेट संघ